नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये ना जाळ आणि दूर डायरेक्ट सोबत आहे. आज रात्रभर एवढी आम्ही मस्ती केली ना, तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया आपल्या रेसिपी पासून. ते बनवत आहे आपली शार्विल दादा. तिथे आपण बनवणार आहे अंडा भुर्जी आणि पनीर भुर्जी. तर आपण आता पनीर भुर्जी आणि अंडा भुर्जी बनवतोय. तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतो आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कांदा कापून घ्यायचा आहे, मग टोमॅटो कापायचा, मिरची कापायची. पुढची स्टेप मिरची कापायची आहे. मिरची कापणं चालू आहे, समजत नाही मिरची कापायची पण आता चालू आहे काहीतरी. कांदा बिंदा पडताळला लागला. त्याच्यानंतर आपल्याला कापलेल्या मिरच्या टाकायचे त्याच्यामध्ये आणि तेवढ्यात आपल्या शार्विल भाऊंच्या डोळ्यात मिरची गेलेली आहे. Guys, त्याच्यानंतर तुमच्या भावाला भूक लागली होती म्हणून थोडी केळी वगैरे खाल्ली आपण. आता कसा आचार्य आणला अरे मीठ टेस्ट लागते, बेकार मसाला टेस्ट येते हो. आता कांदा वगैरे परततोय आणि इकडे आपण मसाले वगैरे काढून ठेवले आणि हे आपण अंडे घेतले. आता ते अंडे फोडून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. जमली वा 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 वा, भुर्जी एक नंबर झाली होती. पण मग इतका मसाला होता आणि त्याच्यामध्ये त्या शार्विलने इतका मसाला टाकून ठेवला होता ना, सगळं ते तिखटच लागत होते यार, काहीच कामाची लागत नव्हती ती. जाऊ दे, आपण फोकस करू आपल्या अंडा भुर्जीवरती, कारण की शाकाहारी लोकांसाठी आपण ती पनीर भुर्जी बनवली होती. ही बघा आपली अंडा भुर्जी झाली आहे आणि त्याच्यामध्ये आपण डेलिशियस बटर टाकत होतो. गाईस फायनली आपली अंडा भुर्जी झाली आणि आपण ती प्लेट मध्ये काढली आहे. गाईस पनीर भुर्जी आणि अंडा भुर्जी मध्ये आपलं पोट भरणार नव्हतं, त्याच्यासाठी आपण मस्त ऑमलेट केलं. तर काही ऑमलेट आपण तव्यावरती बनवतो, पण आपल्याकडे घासायला कोणी नसल्यामुळे आपण जे ऑमलेट आहे ते आपण कढईमध्ये बनवतो. इकडे आम्ही आपल्या पोरांना जेवायला बनवतोय आणि हे प्रज्वल दादा बघा इकडे बसून काय ती मस्ती करताय. गाईस आपलं ऑमलेट पण रेडी झालं होतं. मग आपण पाव गरम करायला घेतले. हे आता हे तुझ्यासाठी बनलंय, पण हे पण मला तोंडाला पाणी येतंय. ते याच्या आधी आपण अर्धी उडकून टाकू, म्हणजे कसं. तर गाईस त्याच्यानंतर आपल्या प्रज्वल दादाने थोडी टेस्टिंग वगैरे केली. त्याच्या तोंडाकडे बघून तुम्हाला वाटलंच असेल किती भारी झालंय ते. थोडेसे पाव जळालेले होते. मग त्याच्यानंतर आपण कोल्ड्रिंक आणल्या होत्या. मग जेवणासोबत ते कोल्ड्रिंक पण आपण सर्व करून घेतल्या. गाईस सर्विंगचं काम आपल्या शार्विल दादांकडे होतं आणि त्यांनी एकदम ॲक्युरेट वाटलं होतं सगळ्यांना. त्यानंतर एंट्री झाली आपल्या निनाद दादांची, कारण की ते तिकडे जवळच असतात. मग आपल्याला भेटायसाठी ते खास करून आलेले होते. त्याच्यासोबत थोडीशी मजाक मस्ती करून त्याचा फोन वगैरे बघितला. तर गाईस रात्रीचे वाजले 1 आणि आपल्याला करायला काहीच नव्हतं, तर आपल्याला थोडीशी मस्ती करायची होती. मग आपण फटाके काढले आणि ते फोडायला सुरुवात केली. म्हणजे आता तुम्हीच सांगा, रात्री 1-2 वाजता कोणी फटाके फोडतं का? लोकांचा झोपायचा टाइम आणि आमचा फटाके फोडायचा टाइम. रातचा जाळाने दूर कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. कैसे हुआ